मॅम, आजकाल ज्येष्ठ लोकं कधी-कधी असे बोलतात, की त्यांच्या काळी गर्भसंस्कार नव्हते, तरी पण मुलं झालेच ना. मग अशांना तुम्ही काय म्हणाल? खरंय, त्यांच्या काळात गर्भसंस्कार हे वेगळे करण्याची खरी गरजच नव्हती. ते आपोआप घडत होते. कारण का तर एकत्र कुटुंब पद्धत असायची. गरोदर स्त्रीच्या शारीरिक मानसिकतेवर लक्ष ठेवण्यासाठी घरात व्यक्ती असायच्या. प्रत्येक घरात ज्येष्ठ स्त्रिया असायच्या आणि त्या ज्येष्ठ स्त्रिया तिच्याकडे लक्ष द्यायच्या. त्याच पद्धतीने जुन्या काळी कुलधर्म, धार्मिक विधी, पूजा अर्चा, कीर्तन, प्रवचन यासारखं वातावरण प्रत्येक घराघरात असायचं आणि नकळत सकारात्मक वातावरण असायचं. घरचा संयमित आहार, दैनंदिनी रोजच्या होत असलेली कामं यातनं होणारा शारीरिक व्यायाम यामुळे ती स्त्री जी आहे तिचं आरोग्य देखील चांगलं राहायचं. एवढंच नाही तर त्या काळी ऋतुमानानुसार देखील आहाराचे नियम पाळले जायचे आणि आजच्यासारखी स्त्री 12-12 तास घराच्या बाहेर राहायची नाही. त्यामुळे जर एखाद्या गरोदर स्त्रीला थकवा आला, त्रास झाला तर ती घरी आराम करू शकायची. आज काय झालंय, आपल्याला सगळी आरोग्याची मूल्य माहिती आहेत, पण ती आचरणात आणायला वेळ कुठं आहे. त्यामुळे आज खरी गर्भसंस्काराची गरज आहे आणि थोड्या वेळात का होईना गर्भसंस्कार जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेऊन ते करून आपल्याला एक सक्षम पिढी तयार करायची आहे. तुमच्या माहितीतलं देखील जे कोणी या ठिकाणी ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा.